भुजबळांना भाजपमध्ये पलटी मारायची आहे म्हणूनच त्यांचं हे चाललंय अशा आशयाची टीका मनोज जरांगे पाटलांनी केली। गेल्या महिन्याभरापासून भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील असा वाद रंगलाय। त्याचं स्वरूप देखील ओबीसी विरुद्ध मराठा असं राहिले। एकतर भुजबळ अजित पवार गटात आहेत, अजित पवार मराठा आंदोलनापासून अलिप्त राहिल्याने अजित पवारांना मराठा मतदारांकडून फटका बसेल असं बोललं जातंय। तसंच अजित पवार गटाचे नेते भुजबळ हे मनोज जरांगे पाटलांवर टीका करत असल्याने अजित पवार गट अधिकच अडचणीत येताना दिसतोय। साहजिकच या राजकारणामुळे भुजबळांना भाजपचं बळ असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। आता या चर्चा पुढच्या पायरीवर जात भुजबळ हे थेट भाजपमध्येच प्रवेश करतील असं देखील बोललं जातंय आणि त्यासाठी हेच टायमिंग अचूक असल्याचं देखील बोललं जातंय। पण खरंच हे शक्य आहे का? भुजबळ थेट भाजपमध्ये प्रवेश करतील का? आणि भुजबळांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाच तर भुजबळांना काय फायदा होईल पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। तर सुरुवातीला चर्चा करूयात ती खरंच भुजबळ भाजपमध्ये जातील का? शिवसेना, काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी असा भुजबळांचा राजकीय प्रवास राहिलाय। म्हणजेच पक्षांतर हे भुजबळांसाठी नवं नाहीये। विशेष म्हणजे ज्या काळात भुजबळांना पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला होता त्या काळात पक्षांतरामुळे भुजबळ मुख्यमंत्री होतील अशा चर्चा देखील झाल्या होत्या। शिवसेनेत हिंदुत्ववादी नेते असलेले भुजबळ पहिल्यांदा पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये गेले। त्यावेळी म्हणजेच 1995च्या पहिल्या निवडणुकीतच काँग्रेसची सत्ता आल्यानंतर भुजबळ हेच मुख्यमंत्री होतील असं बोललं गेलं, पण ना काँग्रेसची सत्ता आली ना भुजबळ निवडून आले। 1995 साली अनपेक्षितपणे युतीची सत्ता आली तेव्हा भुजबळ सेनेत असते, तर ते 95 साली शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले असते। भुजबळांचा दुसरा चान्स देखील असाच गेला। 99 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भुजबळ पवारांसोबत राष्ट्रवादीत गेले। वास्तविक शरद पवारांच्या फुटीमुळे काँग्रेस नेतृत्वहीन झाली होती। त्यानंतर 99च्या निवडणुकीनंतर पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाली आणि काँग्रेसचे विलासराव सीएम झाले। जर भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर त्यावेळी देखील भुजबळ सीएम पदाचे प्रमुख दावेदार राहिले असते। असो तर हे निसटलेले डाव भुजबळांच्या हातात आत्ता आलेले आहेत का? कारण राज्यात भाजपचं नेतृत्व एक हाती देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात आहे, पण जातीचं न जुळणारं समीकरण, हुकुमशाही प्रवृत्ती आणि संघाचं अंतर्गत पाठबळ यामुळे फडणवीसांचा पत्ता कट करण्याच्या मार्गावर भाजप अंतर्गतच अनेक मंडळी असल्याचे दावे केले जात आहेत। अशा वेळी अजित पवार गटाचं बळ कमी करून थेट भाजप प्रवेश करत राजकीय पुनर्वसन करत मुख्यमंत्री पदावर दावेदारी ठेवणे इतकं सामर्थ्य भुजबळ आज देखील ठेवून आहेत का हे पाहावं लागतं आणि त्यासाठीच आपल्याला भुजबळ भाजपमध्ये गेले तर त्यांना कोणते फायदे होतील याचा विचार करावा लागतो। भुजबळ भाजपमध्ये जाण्याचा भुजबळांना होणारा पहिला फायदा म्हणजे भुजबळ खऱ्या अर्थाने पवारांच्या सावलीतून मुक्त होतील। भुजबळांच्या राजकारणाचा पहिला भाग ठाकरेंच्या सावलीत व दुसरा भाग शरद पवारांच्या सावलीत घडलाय। समता परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर जाण्याची संधी मिळून देखील भुजबळांना ही संधी कॅश करता आलेली नाहीये। याचं कारण देखील शरद पवार सांगण्यात येतं। छगन भुजबळ ओबीसी नेते म्हणून देश पातळीवर जातील ही भीती पवारांना होती, म्हणूनच भुजबळांना तेलगी प्रकरणात अडकवण्यात आलं असा आरोप देखील आजही भुजबळ समर्थक करत असतात। असो तर अजित पवारांमुळे शरद पवारांच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्याचं निमित्त भुजबळांना मिळालं। शरद पवारांना सहानुभूती मिळेल असं कोणतंही वक्तव्य न करण्याची अजित पवार गटाची भूमिका देखील भुजबळांनी जुमानलेली दिसत नाहीये। दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या भुजबळांना अजित पवारांच्या नेतृत्वात काम करणं कधीही पटणार नाहीये। ओबीसी प्रश्नावरून अजित पवारांसोबत ताणलेले संबंध, शरद पवारांवर टीका या गोष्टी अजित पवारांना भुजबळ जुमानत नाहीत या दिशेकडे बोट दाखवतात। अर्थात अजित पवार गटासोबत जुळून घ्यायचं नसेल तर भुजबळांकडे स्वतंत्र राहण्याचा आणि भाजपसोबत जाण्याचे हे दोन पर्याय राहतात। लॉंग टर्म राजकारणात स्वतंत्र राहून भुजबळ अपेक्षित गोष्टी साध्य करू शकणार नाहीत। अशावेळी थेट मोदी शहांच्या नेतृत्वात केंद्रीय पातळीवर ओबीसी नेता म्हणून भाजपमध्ये प्रवेश करण्याची संधी भुजबळांना मिळू शकते व त्यामुळे ते पुन्हा रिलेव्हंट ठरू शकतात। भाजपमध्ये जाऊन भुजबळांना होणारा दुसरा फायदा म्हणजे भुजबळांना आपला भूतकाळ पुसणं सोपं ठरू शकते। जेलमधून सुटलेले भुजबळ आता पुन्हा आपला आक्रमकपणा दाखवतील अशा चर्चा होत्या, पण पुणेरी पगडी की फुले पगडी हे एक निमित्त सोडलं तर जेलमधून बाहेर आल्यानंतर भुजबळ अजिबातच आक्रमक झाले नव्हते। मात्र पवारांच्या सावलीतून बाहेर पडल्या भुजबळांनी आक्रमक राजकारणाला सुरुवात केली। याचं मूळ कारणच चौकशीच्या फेऱ्यामध्ये लपल्याचं सांगण्यात आलं। भाजप विरोधात आक्रमक झाल्यास पुन्हा चौकशा सुरू होतील ही भीती भुजबळांना होतीच। आता मात्र थेट भाजपची कवच कुंडलं भुजबळांना मिळताना दिसून येत आहेत। जर का भुजबळ थेटपणे भाजपमध्ये गेले तर भुजबळांना आरोपांच्या फेरीतून कायमचं मुक्त होता येईल। अंजली दमानिया यांच्या केसमुळे भुजबळांना जेलमध्ये जावं लागलं होतं, पण अंजली दमानियांनी एकट्या भुजबळांवर आरोप केले होते का? तर नाही, त्यांच्यासोबत त्यांनी गडकरींवर देखील आरोप केले होते, पण सत्तेची कुंडलं सोबत असल्याने गडकरींना काहीच त्रास झाला नाही। अर्थात सत्ता चौकशीतून कायमची मुक्त करू शकते ही जाणीव ठेवून भुजबळ थेट भाजपमध्ये जाण्यास मागे पुढे बघणार नाहीत हे मात्र नक्की। भाजपमध्ये जाऊन भुजबळांना होणारा तिसरा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे भाजप केडरचं बळ। जरी आज भुजबळ अजित पवार गटाच्या केडर बाहेर जाऊन ओबीसी भूमिका घेत असले तरी मतदारसंघांचं राजकारण अवघड ठरू शकतं याची जाणीव भुजबळांना आहे।
शरद पवारांनी देखील येवल्यातून जुन्या जाणत्या मराठा नेत्यांचा चक्रव्यूह भुजबळांच्या भोवती तयार केलाय. पर्यायाने भुजबळांनी कितीही टोकदार भूमिका घेतली तरी मतदारसंघातून पराभव भुजबळांना पाहावा लागू शकतोय. दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते देखील शरद पवार गटाला साथ देऊन भुजबळांना पाडण्याची करामत करू शकतात. अशा वेळी काहीही करून भुजबळांना मतदारसंघातून निवडून येण्यासाठी कोणत्या तरी पक्षाचं केडर लागेलच. साहजिकच अजित पवार गट नसेल तर भुजबळांना भाजपचं केडर सांभाळून घेईल. अर्थात भाजप सोबत गेल्याने भुजबळ निवडणुकीच्या राजकारणात सेफ होतील. आता हे झाले भुजबळांचे फायदे, पण भाजप भुजबळांना थेट पक्षात घेईल का? कारण भाजपनेच भुजबळांवर कारवाई करून भुजबळांना राजकीय अस्पृश्य ठरवलं होतं. मात्र कितीही असलं तरी भाजपला राजकारणात कोणीच अस्पृश्य नसतं ही वस्तुस्थिती आहे. जर का भुजबळांचं उपयोगिता मूल्य अजितदादांपेक्षा वरचढ ठरत असेल तर भाजप ही रिस्क घेऊ शकते. उत्तरेतील राजकारणात ओबीसी नेत्यांचं वाढतं महत्व, नितीश कुमारांपासून ते शरद यादव, लालू प्रसाद यादव अशा नेत्यांच्या अनुयायांना आपल्याकडे वळवण्याची कार्यशैली निश्चितच भुजबळांकडे. ओबीसी समाजातील माळी समाजाची ताकद काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आहे. त्यातही प्रतिमेच्या राजकारणात ओबीसी म्हणून, महात्मा फुलेंचे अनुयायी म्हणून भुजबळ ओबीसी प्रवर्गात ऍक्सेप्ट होताना दिसत आहेत. अर्थात भुजबळांना पक्षात घेऊन सध्याच्या काळात मराठा मतदारांना दुखावण्याचा व नैतिकतेच्या आरोपांचा सामना भाजपला करावा लागू शकतो. पण या पलीकडे जाऊन भाजपच्या व्यासपीठावरून पवार विरोधात व ओबीसी नेतृत्व देण्याची कामगिरी भाजपला जास्त फायद्याची ठरताना दिसून येऊ शकते. थोडक्यात अजित पवारांपेक्षा अधिक उपयोगिता मूल्य, ओबीसी मतदारांचं मूल्य या दोन गोष्टी भुजबळांना सिद्ध करता आल्या तर भाजपचं हायकमांड त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकू शकतं हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? भुजबळ भाजपमध्ये जातील आणि गेलेच तर गेल्या 2 पक्षांतरावेळी त्यांचा हुकलेला नेहमी यावेळी बसेल का? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.